नाही, नाही. त्यांना इथं काय बोलवायचं काही कारणच नाही. ते इथं काय त्यांचा स्टारपणा दाखवणार आहे. त्यांना इथं मी बोलवणारही नाही. ते जे काय स्टार प्रचारक म्हणून काम करायचे ते परळी आणि इतर भागात बोलवतील त्या ठिकाणी जावं. ते आमच्या भागात आले तर त्याचा विपरीत परिणाम होईल आम्हाला. हा प्रश्न तुम्ही त्या बहीण भावाला विचारलं तर बरं होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्यात. 6 ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होतात. मात्र माजलगाव, परळी आणि बीड या महत्त्वाच्या नगर परिषदेच्या निवडणुका आहेत. कारण भाजपा महामंत्री ज्या की पंकजा मुंडे परळीमध्ये युती केलेली आहेत, जे की मुंडे बहीण भावाने, तर इकडे पाहायला गेलं तर महायुती विरुद्ध महायुती जी या ठिकाणं बीडची असेल, माजलगावची असेल, ही निवडणूक पाहायला मिळते. एकंदरीत पाहायला गेलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र यावेळेस बीडमध्ये वेगळं चित्र आहे. या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार प्रकाशदादा सोळंके आहेत. बीडमधलं चित्र थोडं जरा वेगळं आहे, कारण महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं होईल असं वाटलं होतं. मात्र मित्रपक्षासोबतच लढत होती. नाही पहा, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक तर महायुती होणं फार कठीण आहे. तुम्ही आज महाराष्ट्रातलं चित्र पाहिलं तर कुठंही फार थोड्या ठिकाणी, मोजक्या ठिकाणी महायुती झालेली आहे. आणि बीड जिल्ह्याचं तर चित्र सगळं वेगळंच आहे. फक्त परळीमध्ये युती होते आणि जिल्ह्याच्या इतर ठिकाणी युती होत नाही. म्हणजे त्याच्यासाठी कुणी प्रयत्नही करत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही स्वबळावरती निवडणुकाला आता सामोरं जाते, त्याला काही पर्याय नाही. आणि आम्ही आमची ताकद या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून देऊ. मात्र ज्यावेळेस निवडणुका लागल्या, निरीक्षक म्हणून ज्यांच्याकडे जिम्मेदारी दिली, ज्येष्ठ म्हणून ज्यांच्याकडे जिम्मेदारी दिली, कुठं प्रयत्न झाले नाही का युतीसाठी? अजिबात प्रयत्न झाले नाहीत. युती व्हावी म्हणजे किंबहुना युती होऊ नये याच्यासाठीच प्रयत्न झाले असं मला वाटतं. बीडमध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर महत्वाची बीड, परळी आणि माजलगाव निवडणूक आहे. मात्र परळीमध्ये मुंडे भाऊ बहीण भाऊ एकत्र येतात, मग माजलगाव आणि बीडमध्ये का करू शकत नाही? तसं ते हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. तुम्ही मला विचारून काय उपयोग आहे? हा प्रश्न तिथं परळीत जमतं आणि इतर ठिकाणी जमत नाही, किंवा त्याच्यासाठी प्रयत्नही केला जात नाही. हा प्रश्न तुम्ही त्या बहीण भावाला विचारलं तर बरं होईल. काल माजलगावमध्ये प्रकार घडला, ज्यावेळेस उमेदवाराच्या ह्याच्यावरती आक्षेप घेतला, त्याच्यानंतर तुमच्या गटाच्या उमेदवाराच्या दारासमोर फटाके वाढल्यानंतर गुन्हा दाखल झाला. असं कशामुळे घडतंय सगळं हे? हा फार थिल्लरपणा आहे. विरोधी जे उमेदवार आहे, आता आक्षेप घेणं ही कायदेशीर प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये आमदारांनी का तिथं बसले, तिथं मी बसल्यामुळे काय अडचण झाली त्यांची, काय मला कळत नाही. मला अधिकार आहे ना, मी आमदार आहे, लोकप्रतिनिधी म्हणून माझा अधिकार डावलायचा आणि ते एखाद्या फुडतूस माणसाने त्याला आक्षेप घ्यायचा, त्याला काही मी किंमत देत नाही. आणि नंतर उमेदवाराच्या पुढे ते ठीक आहे, केस झालेली आहे, त्याच्यात कायदेशीर कारवाई होईल, काय व्हायची. मात्र तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी, कुठेतरी नेतृत्व संपवण्यासाठी राजकीय हेतूने माजलगावमध्ये सगळेच गट एकत्र आलेत. कुठले गट एकत्र आलेत? कुठले गट? बाबूराव पोटबरे काय गट आहे का हो? कसला गट आहे बाबूराव पोटबरे? हा, राष्ट्रवादी शरद पवार गट आहे, पण मला वाटतं त्याच्या नेतेच दडपणाखाली आले का काय असं मला वाटतंय. आता नगराध्यक्षपद चौसला दिलंय, अजून 2-3 उमेदवार आहेत त्यांना त्याच्या घरातल्या दिल्यात. म्हणजे काय माजलगावची नगर परिषद काय चौस शिवाय चालू शकत नाही काय? उलट चौसनीच तिथं गोंधळ केलाय, भ्रष्टाचार केलाय, जेलमध्ये गेलाय. हे सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्यांच्याच घरात 3-3, 4-4 उमेदवार द्यायचे. ते का दिले हे तुम्ही मोहनराव जगताप साहेबांना विचारा, मी काही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. सहाल चौस मागच्या काळामध्ये नगराध्यक्ष राहिलेले होते, तुमच्या देखील त्यांना सहकार्य लाभलं होतं. मात्र त्या तुमच्यावर आरोप करतायत, गंभीर आरोप होत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर माजलगावचा विकास झाला नाही, कुठेतरी मला विकासाला तुम्हीच अडथळा आणला असा त्यांच्याकडून आरोप होतो. नाही, माजलगावचा विकास झाला नाही असं कोण म्हणतं? सहाल चौस सत्तेवरून खाली उतरल्यानंतर माझ्यासोबत त्यावेळेस 19 नगरसेवक होते. भाजपचे होते, आघाडीचे होते, शिवसेनेचे होते, आमचे होते. त्या काळात आम्ही विकास केला ना. ह्या शहराला काय विकास असतो, रस्ते कसे चांगले करायचे हे आम्ही दाखवलं. जवळजवळ 200 कोटी रुपयाचे रस्ते केले ना आम्ही. त्याच्यावरून लोक चालतायत, त्या प्रत्येकाला जाणीव आहे लोकांना.
पूर्वी सालभयाच्या कारकिर्दीमध्ये रस्ता 6 महिन्याच्या वर टिकायचा नाही. आता आम्ही 25-25 वर्ष टिकतील असे रस्ते केले. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर आता चित्र आज स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज महागाई घेतले आहेत काही लोकांनी. आता संपूर्ण लढत जी आहे ती फायनल झालेली आहे. एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, तुमचा अजित पवारांचा गट, भाजपा, ही संपूर्ण आघाडी झाली. आता तुमचा प्रचार दौरा सुरू होतोय. कशा पद्धतीने माजलगावमध्ये प्रचार असणार आहे आणि तुमच्या माजलगावमध्ये वरिष्ठांच्या कोणी सभा वगैरे, स्टार प्रचारांच्या कोणी सभा वगैरे आहेत का? नाही, आम्ही आता आमच्या परीनं प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आम्ही परवाच्या दिवशी माजलगावमध्ये 3 ठिकाणी कॉर्नर बैठक घेतल्या. आज 3 ठिकाणी कॉर्नर बैठक आहे. काल मी धारूरमध्ये होतो, तिथं कॉर्नर बैठक आहे. आमचा प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे. वरिष्ठ कोणी येणार आहे का प्रचारासाठी पक्षाची? त्याच्याबद्दल मला अजून काही माहिती मिळालेली नाही. माहिती मिळाल्यावर सांगेन. त्यांच्याकडे स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिली ती? नाही, त्यांना इथं काय बोलवायचं काही कारणच नाही ना. ते इथं काय त्यांचा स्टारपणा दाखवणार आहेत. त्यांना इथं मी बोलवणारही नाही. त्यांनी जे काय स्टार प्रचारक म्हणून काम करायचे ते परळी आणि इतर भागात कुठं त्यांना बोलवतील त्या ठिकाणी जावं. ते आमच्या भागात आले तर त्याचा विपरीत परिणाम होईल आम्हाला. जे विधानसभेला, लोकसभेला घडलं तेच होते पुन्हा? हा, तेच घडतंय, तेच घडणार परत. त्याच्यामुळे त्यांना मी बोलवण्याचा प्रश्नच येत नाही. मी पक्षालाही सांगितले त्यांना आमच्याकडे पाठवू नका. तर माझा शेवटचा प्रश्न आहे, निवडणुका लागल्यात, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवडणुका झाल्या पाहिजे, त्यासाठी तुमचं आव्हान काय असणार आहे? खेळीमेळीच्याच वातावरणात होणार ना, त्याच्यात काय शंका आहे? फटाकेबाजी फोडणं नाही, आता ते नादान लोक काही करतात, त्याच्याकडे काय एवढं लक्ष द्यायचं. खेळीमेळीच्या वातावरणात होणार. कोणाचं पर्सनल भांडण नाही आहे. आम्ही खेळीमेळीचं आणि माजलगावचं वातावरण तुम्हाला माहिती आहे. नेहमी राजकीय काही मतभेद असतील तरी आम्ही समोरासमोर आलो की आमच्या म्हणजे बोलणं असतं, चालणं असतं काय. त्याच्यामुळे खेळीमेळीच्याच वातावरणात होणार. इथे बाजारपेठेचा मोठा प्रश्न आहे, यासाठी तुमचं कसं प्रयत्न असणार येणाऱ्या काळामध्ये? बाजाराचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे की बायपासला लागून 2 एकर शासकीय जमीन आहे. ती जमीन नगरपालिकेकडे वर्ग करून आम्ही त्या ठिकाणी आठवडी बाजार भरवणार. नक्कीच माजलगावच्या निवडणुकीमध्ये यावेळेस रंगत येणार आहे, कारण भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शरद पवार गट. मात्र मला कुणाची स्टार प्रचारकाची गरज नाही. मी पक्षाला सांगितलेलं आहे, स्टार प्रचारक जर प्रचाराला आले तरी वेगळंच काहीतरी विपरीत घडेल, असं ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट केलेलं आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, माजलगाव, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.